नमस्कार मित्रांनो, मी तुमचा उमेश चंद्रकांत साळसकर। आता आपण चाललोय बागांची फवारणी करायला। हे बघा, टेम्पो भरलाय, टेम्पोत टाकी वगैरे टाकली आहे, औषधं वगैरे सगळी टाकलेली आहेत। आता जाऊन फवारणी करायची बागांची। हे आमचे मालक भाकर शेठ संघटना। आता मंडळी चालली आहे, वाजलेत 9, लेट झाला आम्हाला। आता नाश्ता वगैरे करून आम्ही निघालोय, बाकी तिकडे जाऊन करणार। हे खाण्याचं वगैरे सामान, जेवणाचं वगैरे घेतलेलं आहे, मशीन वगैरे। आणि जवळजवळ 10 दिवस झाले फवारणी केली नाही, तर आता फवारणी 2 टाक्या आणि या घेतल्या आहेत। आता पाणी भरायचं आहे त्याच्यात, आणि ही सगळी औषध आहेत फवारणीसाठी लागणारी। कारण थंडी पण पडली आहे, मोहर पण यायला लागलाय थोडा थोडा। तर आता फवारणीमध्ये हलगर्जी करून काय चालणार नाही, फवारणी थोडी करायला लागेल। कशी फवारणी करतात, कसं इंजिन लावतात, पायरी वगैरे थोडंफार तुम्हाला दाखवेन, कारण गडबड आहे, लवकर करायचं आहे, त्यामुळे तेवढा काय टाईम नाही भेटणार आहे मला। पण जसं मला पॉसिबल होईल, जसं शक्य होईल तसं तुम्हाला दाखवेन। आता हे घेतले तोंडाला लावायला, कारण की फवारणीत औषधं सगळे उडतात, त्याने तोंड वगैरे झोमतं पूर्ण। आणि फुल टी-शर्ट घातलं आहे। आता बघूया आता। आणि कटिंग करण्यासाठी झाडावर बांधी वगैरे येतात, ते कटिंग करण्यासाठी हे घेतलेलं आहे। चले दर्शन, आपण मागच थांबूया, हे लावून घे पप्प्या। तू काकासोबत जा, त्या मागं जागा कुठं? हे काय पुरा पॅक झालाय माग। आता ह्यानंतर टाका, त्या एका बागेत ठेवायचे, त्याच्यानंतर गाडी खाली होईल, मग बाकीच्या याच्यात बागांमध्ये जाऊन पाणी मारायचं तेवढं। हे तनगे, तू गुरांचा आणि पाडकाचा आणि बघून घे कसं काय ते। हे बघा, ही सगळी औषधं आहेत, जवळजवळ 3.5 लाखाची काल औषधं आणलेली आहेत। म्हणजे औषधांचंच बिल किती होते काय माहिती। त्याच्या फवारण्या तशा करायच्या आहेत। हे इंजिन आहे फवारणीचं, ह्याला त्या वायरी लावायच्या, आणि मग पुढे ह्या तोट्या असतात, ह्या लावायच्या गन। चला आता निघतो आम्ही, तुम्हाला बाकी पुढे गेल्यावर तिथे दाखवतो। चला निघालो आता आम्ही। बघा बसलो, बघा काय टाकीवर बसलो, हा कांडार। ही एक टाकी आहे, त्या वायरी आहेत बऱ्याचशा, त्या काट्या घेतल्या आहेत गनला लावायला। हे इथे आहेत वायरी, हे इंजिन आहे। आता चाललो आम्ही, आणि 3 ते 4 बागांमध्ये फवारणी करायची आहे साधारण, आणि आजच्या दिवसात व्हायला पाहिजे, कारण परत मला निघायचं आहे मुंबईला, त्याच्यामुळे त्याच्या आधी साधारण एक फवारणी तरी आता ही परत व्हायला पाहिजे। नंतर परत काका एकटा असतो, मग पटकन माणसं पण भेटत नाहीत कोण, सगळ्यांचीच धावपळ असते, सगळ्यांचीच बागांची वगैरे फवारणी करायची। आता आधी अगोदर जाऊन आम्ही ते खाली एक वॉशिंग सेंटर आहे, तिथे जाऊन पहिला त्या टाकीमध्ये पाणी भरणार, आणि त्याच्यानंतर मग त्या एका बागेत जाऊन पाणी मारायला चालू करणार। मग खाली झालं की टाक्या तिथंच ठेवणार, आणि मग तिथं त्या एकाला सांगणार, बाबा जसं जसं खाली होईल तसं तसं तू पाणी भरत जा म्हणून त्याच्यात। कारण आमच्याकडे सध्या गाडीची कमतरता आहे, म्हणजे टेम्पो नाही सध्या इथे गावाला, त्याच्यामुळे आम्हाला तिथेच काहीतरी पाण्याची सोय करावी लागते थोडीफार। आता आंबा आपण म्हणतो की आंबा एवढा महाग देतात, किंवा एवढे पैसे असतात, पेटी एवढी महाग असते, पण आंबा सुरुवातीपासून, म्हणजे आंबा काढून झाल्यानंतरपासून खत घालणं, नंतर कलटार घालणं, त्याच्यानंतर परत बेनावळ करणं, मग फवारणी वगैरे सगळं, म्हणजे खूप खर्च होतो। आता ही औषधं जवळजवळ आम्ही आणली आहेत ना काल, ती जवळजवळ 3-3.5 लाखाची औषधं आणली आहेत उधारीवरती। पण ते आता सीझनच्या टायमाला, जसा सीझन पूर्ण होईल, सीझन पूर्ण होता त्यांना थोडे पैसे द्यायचे त्या टायमाला। अजून पण औषधं लागतील, काय सांगता येत नाही, कारण क्लायमेटवर डिपेंड असतं। आता वादळाचं सांगितलं आहे, बंगालच्या उपसागरात पेंगल म्हणून कुठलं वादळ येणार आहे, त्यामुळे जर पाऊस झाला परत, तर आज जर समजा फवारणी आम्ही केली आणि संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पाऊस झाला, तर परत 2 दिवसांनी फवारणी करायला लागेल। एका फवारणीचा खर्च जवळजवळ 10 ते 15 हजार एका फवारणीचा खर्च येतो जेमतेम सगळ्या सकट। आणि एक औषधच जवळजवळ महाग असते, एक बॉटल 2-2, 2.5, 3-3 हजाराची असते एक बॉटल। अशा 5-6 बॉटल टाकाव्या लागतात, कारण त्याच्यावर किडीचं असतं, खार पडते म्हणजे दव पडतो, दवावरचं असतं, तुडतुडा येतो त्याचं असतं, मोहर फुलण्यासाठी वगैरे, अशी अनेक प्रकारची औषधं असतात। ते आता मला तेवढी नावं पण त्यांची माहिती नाहीत, आणि आपण तेवढं त्या औषधांच्या ह्याच्यात तेवढं हे नाही करत, आपण फक्त फवारणी करायचं काम करतो। बघू आता आजच्या दिवसात माणसं भेटली आहेत 2 एक्स्ट्रा, आणि भावाला पण जरा आज सुट्टी म्हणजे त्यांनी घेतली आहे,
त्यामुळे तो पण एक आहे. काका काकी मी आणि भाकर आणि दर्शन असे आम्ही 5-6 जण आहे आता. चला. रोड थोडा खराब आहे बघा. काका आणि पप्प्या ग्रास कटिंगची मशीन घेऊन येत आहेत गवत कापायची, कारण बागांमध्ये थोडी बेनावळ करायची पण अजून बाकी आहे. मग ते दोघं बेनावळ करायला जातील, थोडी बेनावळ करतील ते, आणि आम्ही 4 जण फवारणी करायला घेऊ. हे जाणार बेनावळीला, बेनायचं काम करतील हे दोघं, आणि आम्ही मग फवारणी करू. कारण की आजच्या दिवसात बऱ्यापैकी फवारणी पण पुरी करायची आणि थोडीफार बेनावळ पण करायची. परत नंतर 8 दिवस मग घरातली काही ना काही कामं आहेत ती करायची. बघा, आज शुक्रवार असल्यामुळे मच्छीवाले इथं बसले गावात खाली. हे आमचं गाव दहीबाव, ही घाडीवाडी, ही घरं सगळी गावची खाली रस्त्यावरची, म्हणजे गावातली खालची. मेन दुकानं वगैरे बाजार वगैरे असतात. हे मंदिर गांगेश्वराचं. हा मोठा वड. हा इथं म्हणजे स्टॉप आहे आमचा दहीबावचा, बस स्टॉप वगैरे. तर आम्ही चालू पाणी भरायला. परत इथून येणार पाणी भरून आणि मग तिकडं त्या बागेत जाणार. आणि हे आता आपण आलो आहे श्री स्वामी समर्थ वॉशिंग सेंटर. आणि आमच्या दहीबावतलं आहे, पण बऱ्याच लांबून लांबून गाड्या येतात इथे वॉशिंग करायला. मस्त म्हणजे अगदी मुंबईसारख्या पद्धतीत गाड्या वॉशिंग करतात. ही बघा गाडी काय चमकवली आहे बघा. व्यवस्थित अशी गाडी वॉशिंग करतात. आता आम्ही इथं पाणी भरतोय, पाणी भरायला आलो यांच्याकडे. तुम्ही टाकशाल ना तिकडे? हां, खायच्या टाकीत भरतं रे. हा खायच्या भर, चल चालत. मागच्या भरू गोया होता, ही पहिला उतरवली असती ना खाली येड्या. मागच्या टाकीत भरू गोया होता. चालत चला आता बघू. नाही एकच भरूच्या, मग बाकी खाली करून ठेवतो. मग तुम्ही तिकडे जाऊन टाका मग पाणी. मग एकच तकडची भरूची होती. पुढं टाक, पुढं टाक, पुढं टाक, टाक डायरेक्ट. आणि ही खाली उतरवून ठेवतो ना. दहीबाव गावातलं श्री स्वामी समर्थ वॉशिंग सेंटर आहे. म्हणजे अगदी अप्रतिम अशा गाड्या इथे वॉशिंग करतात. दळवीवाडीतलं आहे आमच्या दहीबाव गावातलं. मस्तपैकी तुम्हाला त्यांचं मी हे दाखवतो. म्हणजे इथं मोठे ट्रक, टेम्पो वगैरे सगळ्या गाड्या येतात. म्हणजे आंब्याच्या सीझनला तर इथे नुसती लाईन असते, एवढ्या गाड्या असतात. कारण की लांबून लांबून सगळे धुवायला येतात गाड्या इथे. आणि रोड मेन रोडला लागूनच आहे बघा. हा मेन रोड आहे दहीबावचा आणि त्याला लागूनच आहे. हा इथे बोर्ड आहे त्यांचा, तो दाखवतो तुम्हाला. हा बघा, श्री स्वामी समर्थ सर्व्हिसिंग सेंटर. सर्व गाड्यांचे 3D फोम वॉश केले जाते, ते पण ग्रीसिंग वगैरे करून, आणि अगदी माफक दरात आहे. मस्त गाड्या धुतात एकदम. आता इथं पाणी भरून झालं की आपण आता जाणार बागेत, आणि पटकन त्या बागेतलं मारणार पाणी, आणि मग पुढच्या दुसऱ्या बागेत जाणार. अरे शेजवान चटणीचा पाकिट आण आणि पान सुपारी काय असतात ते आण जा. आता दर्शनाक आता आम्ही जाता होता. पान सुपारी काहीतरी गावच्या माणसाक लागताच. ह्याच्या दुकानात आता तो घेऊन जाता. ये लवकर ये जरा, पटपट चल, टाइम झालो पहिलेच. बघा आता ह्या टाकीत पाणी भरल्या ना, आता तकडे जाऊन या दोन्ही उले टाके खाली करून तकडेच ठेवूचे बागेत. मग त्यांना सांगूचा, मग तेच जाऊन थैसर पाणी आणून टाकतले. चला उशीर झालो, बरोच उशीर झालो. गाव बघा, पाखरांचा आवाज, शांतता, थंडी, मस्त वाटतं. मेहनत केल्याशिवाय काय मिळायचं नाही. कष्ट हे करूकच होय. धंदो असो या नोकरी असो, काय वाचला तरी कष्ट हे करूकच होय.
हे बघा कसे ॲडजस्ट करून बसलो बघा, हसता बघा, स्माईल बघा. हा ऐ बघ लाजता. चला रान बघा केवढा वाढला गवत. आता हैसूनच गाडी घालतो, जेवढी येतली तेवढी येतली. डायरेक्ट चढव, येऊन दे डायरेक्ट, कारण नाही तर खूप आमका चालत जाऊचा लागत त्याला. येऊन दे, ह्याच्यावरनच येऊ दे डायरेक्ट. रानातून गाडी टाकलं ना माराशी. हे बघा ही है आमची कलमत. हे बघा आता हे चालू करून हे आता करतो, पाणी मारूक चालू करतो. वर घेऊन जात आहे, ह्या दोन नेऊ, एक ह्या दोन पुरतले ना काकी. काकी पीळ पडल तर बघा. अरे अशा वायरी वरपर्यंत घेऊन जायच्या टाकत, आणि परत पाणी मारल्यानंतर त्या परत गुटाळून घ्यायचे. ना आंबा म्हणजे एकदम स्वस्त वाटतो, महाग वाटतो ना सगळ्यांना. थोडं पीळ पडायला नको, असं व्यवस्थित असं वरपर्यंत घेऊन जायला लागतं, पूर्ण सगळ्या बागेत फिरवायला लागतं. आता भाकरी बिकरी आता काय काढू नका. ही बघा ही कलम यांना फवारणी करायची. या बागेत अजून एक फवारणी केलेली नाही आम्ही. दोन वायरी म्हणजे ही एक न्यायची तिकडे, ही एक न्यायची, हिचं टोक इथं संपल, त्या वायरीचं जिथं टोक संपल तिला ही जॉईंट करायची आणि ही वरपर्यंत न्यायची, आणि वरून खाली मारत मारत यायच्या. आणि मारून झालं की परत त्या वायरी सगळ्या गुंटाळायच्या आणि दुसऱ्या बागेत घेऊन जायच्या. म्हणजे जेवढं काढायचं तेवढं परत भरायचं, परत दुसरीकडे जाऊन काढायचं. ह्याच्यातच जवळजवळ टाइम लागतो. आणि याला पुढे मग गन लावायची. बघा ही वायर आता इथं संपली, हे इकडं बेनलेलं नाही, इथं बेनायचं आहे अजून. हे रान बघा किती वाढलं आहे, कारण टाइमच भेटलेला नाही सगळीकडं. अजून बागा थोड्या बेनायच्या, ही नंतर काका बेनायला. आधी आम्ही पहिला पाणी मारून घेतो. हिला आता ही वायर जोडून ही पुढं न्यायची. एक वायर जवळजवळ 50 फूट जेमतेम एक वायर असते. आता इथं 3 वायर लागणार आहे, 2 या 50-50 फूटच्या, आणि अजून एक 2 गन लावणार. म्हणजे एका याच्यावर सिंगल वायर, एका याच्यावर डबल वायर, असं करून लावायचं. नंतर फवारणी करताना दाखवेन तुम्हाला. आतापर्यंत मी आता ही वर घेऊन जातो, आणि मग एक दर्शन गन घेऊन ये, गन. चला बघा हे वांढरांच्या वेळी राखणा करण्यासाठी आम्ही बांधलेलं होतं, इथं झोपायला आराम करायला. राखणं करता करता आता परत बांधायला लागेल. तिलाच लाव. चला आता पहिलं काम करून घेतो पटपट. गन आणायचे, गन लावायचे. तिका लागता काय? हा मग तिका लाव. टाईट कर, हा दोन्ही वायरी टाईट कर. पकड, हा ना पकड, ठेवली आहे क्रेटात. हे थोटो पण टाईट कर. कोण ते आता त्या टाकीत टाकला पाईप, आणि तो आता इथं इंजिनला, आणि इंजिन मधनं ह्या 2 वायरीतनं या गन, हे आपली गन, ही आता पुढं तिकडच्या वायरी लावायची आणि ह्याच्यातनं पाणी येणार प्रेशरने. आता मी वरती वायर सोडून परत खाली आलो ही गन घेण्यासाठी. आता ही गन वर जाऊन लावतो, आणि तोपर्यंत ह्याने इंजिन इथे चालू केला मग दाखवतो कसं पाणी येतं ते. नंतर मध्ये मध्ये जसं होईल तसं व्हिडिओ करीन थोडेफार झालं की, कारण आता शॉर्ट माणसं आहेत, 2 साईडला माणसं आम्ही विभागलेली आहेत, त्यामुळे जसं होतंय तसं बघूया. पहिला मेन काम, आधी पहिला मेन आहे ते होणं गरजेचं आहे, कारण परत पुढे माणसं पटकन भेटत नाही. सगळ्यांचीच कामं असतात, आणि आमच्या इथं देवगड तालुक्यात आंब्याचाच सीझन खूप चालतो, आणि म्हणजे माणसं पण भेटत नाहीत. नेपाळी जवळजवळ बरीचशी, म्हणजे लाखाच्या वर नेपाळी येतात कामाला आमच्या इथं आंब्याच्यासाठी, बाग राखण्यासाठी, आंबे काढण्यासाठी, फवारणीसाठी वगैरे. बघूया आता, म्हणजे हे लावतो नेऊन. हे बघा याचं इथलं पुढचं तोंड आहे, आणि ही गन आहे. याच्यात
हे लावायचं असं आणि हे गोल गोल फिरवायचं, हे टाईट करायचं आणि हे मागं जे दिलं आहे हे चालू करायचं असतं. म्हणजे हे फिरवलं आपण की पाणी येणार पुढून, बंद केलं की पाणी थांबणार. आणि इथून हे अशी पकडून गन टाईप फवारणी करायची. हे झाला का, चालू कर. चला हां, अंगावर बघा काट्याचं सगळं, नुसतं बेनली नव्हती बाग त्यामुळे काट्याचं सगळं अंगावर लागलं, पायावर वगैरे सगळं. खूप मेहनतीचे काम असतात. शेती धंदा म्हटला ना खूप मेहनतीचा. शेती व्यवसाय म्हणजे शेतकरी जे आपल्या गावातले आहेत ना खूप म्हणजे खूप मेहनत करतात. पण जेवढी मेहनत करतात तेवढं उत्पन्न त्यांना तेवढं मिळत नाही. कारण की जर समजा आता औषधं जी घेतली, आता समजा ही आज फवारणी केली आणि जर संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत पाऊस पडला तर आज जेवढ्या म्हणजे 10-15 हजाराचे जेवढ्या याची फवारणी केली असेल ती सगळी फुकट जाणार. परत मग पाऊस पडला की दुसऱ्या दिवशी करायला झाली, म्हणजे ते पैसे मग फुकटच गेले. निसर्गावर डिपेंड आहे, म्हणजे निसर्गाशी लढायचं आहे. डायरेक्ट झुंजही निसर्गाशी आहे शेतकऱ्याची. खूप म्हणजे खूप. आणि तेवढं बाजार भाव पण मिळत नाही. आणि परत जे काय प्रॉब्लेम होतील निसर्गाचं झाला, तर थंडी अधिक पडली की परत प्रॉब्लेम झाला, गरमी पडली की प्रॉब्लेम झाला, जास्त पाऊस जास्त आला किंवा मध्ये झाला तर प्रॉब्लेम झाला. म्हणजे सगळं क्लायमेट हे सूट होणारं पाहिजे, पण ते कधी होत नाही तसं मोस्ट ऑफ. बघूया आता आपण केलं आहे त्याच्यात, बघूया करायचं जेवढं होईल, जसं शक्य होईल तसं करायचं. बाकी परमेश्वर देवाच्या हातात सगळं. आता त्या दुकानात नेऊन इंजिन बघून आणलं आहे. थोडासा काहीतरी म्हणजे काय असा प्रॉब्लेम नव्हता, तर आम्हाला जमलं नाही. तर बघूया आता चालू करून होतं आहे का. आता झालं तर चांगलं आहे. टाईम जवळजवळ दीड तास आमचा जवळजवळ फुकट गेला आहे. ए गनवर राहू रे, बघ पाणी येतं का आता. हे दर्शन चालू केलं, या करू चालू. हा हे कुठलं आहे, दोनवले ओढू ना. बघा ते अशा प्रकारे फवारणी चालू करायला लागते झाडांची. पूर्ण पानांवर, मोहरावर, पालवीवर ही सगळी पडली पाहिजे पाणी, औषध. कधी कधी वरती झाडावर पण चढायला लागतं आणि झाडावर चढून सुद्धा फवारणी मारायला लागते. तर मंडळी आता लेट झालेला, इंजिन चालू होत नव्हता थोडासा, म्हणजे जास्त काही इश्यू नव्हताच पण ते आम्हाला समजला नाही. आता ते चालू करून मला वाटतं 1 तासात आमचं इथं पाणी मारून झालं त्या बघितलं. आता आमचा एवढ्याच आमच्या 2 बागांमध्ये आम्हाला पाणी मारून झालं असतं. जास्त मोठ्या नाही आहेत, छोट्याच आहेत, पण झालं असतं 2 ह्याच्यामध्ये. आता त्याच्यामुळे आता एक मोठी बाग आहे तिथं जातो आम्ही पाणी मारायला. इकडचं झालं पाणी मारून. आता जर मॅनेज झालं तर अजून 2 दुसरे आहेत
त्या शक्य होतात का बघायचं, नाही तर अजून फक्त ती आता जातोय ती आणि त्याच्यानंतरची एक, अशा 2 होते. करायच्या अजून 3 आहेत, पण 3 झाल्या शक्य तर, नाही तर 2 तरी आज नक्कीच पुऱ्या करणार. आता जातोय तिकडं. आता गाडी खाली झाली आहे, टाक्या वगैरे तिथे काढून ठेवल्या, आम्ही उतरवून ठेवल्या. पायाला पूर्ण आणि पूर्ण सालकट पायाची आणि गेली का, बेनली नव्हती वाघ, त्यामुळे काटे आणि सगळे लाजरी वगैरे लागत राहिली नुसती पायाला. त्यामुळे आता खाज व्हायला लागले आणि औषधाने तोंड झोंबायला लागले. आता अजून 2 बागा तरी, मिनिमम 2 बागांचं तरी पाणी आज मारायचंच आहे काही करून. कसं शक्य होतंय काय ते बघूया. आता आहे दुसऱ्या बागेत इलो आम्ही. ही बाग एकदम अशी चढावाची आहे. हे दार उघडता अय सर, टाकी भरान ठेवलेली आहे 1000 लिटरची. पप्प्याने येऊन टाकी भरान ठेवलेली आहे. आता इथं परत तसंच वायरी टाकायच्या, परत वर जायचा, इंजिन चालू करायचा. भाकर हसता. ही इकडे खाली अशी उतार आहे आणि तिकडे अशी वर चढाव आहे. इथून आंबे खाली आणताना पाय असे कापतात. बघूया, ही मारून घेऊया. ही इथं थोडंफार आहे काहीतरी फूट झालेली आहे साधारण. हिला आता पहिले पाणी मारून घेऊ. ही झाली की अजून 2 आहेत. त्या 2 पैकी एक तरी आज पुरी करायची आहे. कुठली होते, कशी शक्य होते ते बघूया. ही तरी आधी पुरी करूया. बघ, गावची लालपरी. आता हो भाकरो ह्याच्यात आता औषध टाकतलो. हे कसला पावडर आहे रे? गोस काय कोसावे. ही कसली? फुटीला मदत करते. हा, म्हणजे फूट व्हायला, म्हणजे मोहर यायला ही पावडर मदत करते म्हणून ही पावडर भुरीवरती काम करते. भुरी म्हणजे वातावरणात दूषित परिणाम होतो. ओके, वातावरण शुद्ध ठेवतो. म्हणजे वातावरणात जो दूषित परिणाम होतो आणि त्याचा जे कलमांवर परिणाम होतो त्यासाठी टाकू. ही पुरी टाकायची ना? हा, ही एक त्याच्यात टाकला आपण. ही दुसरी पावडर 500ला 1 किलो आहे ती. 500 लिटरच्या पाण्याला 1 किलो आणि 1000 लिटरच्या पाण्याला 2 पॅकेट, म्हणजे 2 किलो. त्याच्यानंतर सुमो रेसलर, लॅम्बडा किडीसाठी सुमो रेसलर. हे कीटकनाशकाचं हे औषध आहे. किडीवरती हा, हे सुमो कंपनीचं आहे. तसं लॅम्बडा कंपनीचं असतं. कंपन्या वेगवेगळ्या आहेत पण औषधाचं काम एकच आहे. कीड वगैरे जी येते कलमांवर किंवा मोहर आलेल्या मोहरवर, मोहर फुलत नाही लवकर, त्याच्यावरती हे काम करते हे सुमो. हा, हे मोहरवर जे कीड बसते किंवा काही आपलं काय म्हणतात ते खार वगैरे पडते त्यासाठी ना रे? खार वगैरे पडते. खारवरती कुठलं आहे? आमच्याकडे ब्रेक आहे. हे ब्रेक ना? हे ब्रेक तुडतुडा, खारबीर त्यांचं नाव आहे. त्याच्यावरती हे छोटे छोटे पटकन डोळ्याने दिसत नाही असे जे कीटक असतात त्यांच्यासाठी हे औषध. ह्याची पॅकिंग फोडली. हे किती टाकायचं आहे? 2 टाकायचे आहेत. 1.5 लिटर. 1000 लिटरच्या कमी तुडतुडा असेल, खार कमी असेल तर 1 लिटर, जास्त असेल तर 1.5 लिटर, 2 लिटर. ओके. सिपविन ना या कंपनीचं नाव? सिपविन. बस. हे डिलिजन आहे. हे डिलिजंट. तुडतुड्याची अळी म्हणजे अंडी, म्हणजे तुडतुड्या कीटकाची जी अंडी घातलेली असते त्यांनी ती परत अळीनाशक. हे अंडी ज्या किड्यांची असतील ती नष्ट होण्यासाठी. त्याच्यामुळे जेणेकरून परत लवकर होऊ नये. हा, त्या अंड्यांमधून परत किडे येऊन परत लवकर ते हे होऊ नये, नाश करू नये त्याचा. हे डिलिजन आहे. हा घोळा करून ठेवलेला आहे. हसता मेलो. तर ही एक बॉटल जवळजवळ 3-3, 3.5 हजाराची एक बॉटल आहे ही. अशी प्रत्येक ह्याच्यात म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची औषधं टाकायला लागतात. ही
म्हणजे कीटकनाशक, अळीनाशक, बुरशीनाशक, खार पडते त्याच्यावर, मोहर फुलण्यासाठी, मोहर टिकवण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे औषध टाकायला लागतात. म्हणजे एका फवारणीला साधारण 10 ते 15 हजार रुपये ना रे. एका फवारणीला कमीत कमी मिनिमम 10 ते 15 हजाराची एक फवारणीची हे येते. अशा जवळजवळ 15 ते 20 कमीत कमी 15 फवारण्या तरी होतात प्रत्येक बागेत. ही कसली पावडर आहे? 05234 आहे. हे खत आहे 05234चं. हे मोहर बाहेर येण्यासाठी आणि मोहर चांगला मजबूत राहण्यासाठी, कणी टिकण्यासाठी हे त्याच्यावर काम करतात. ओके. हे 200 लिटरला 1 किलो म्हणजे आता 1000 लिटरच्या टाकीला 1000 लिटरच्या टाकीला 5 किलो हे खत टाकायचंय. म्हणजे मोहर टिकून राहण्यासाठी, मोहर लवकर बाहेर येण्यासाठी, अशा प्रकारचं. 1 किलो 400 रुपये आहे. 5 किलोची एकाच खताची झाली किती? हे बऱ्याच प्रकारची अशी औषधं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. हा आता एवढे कष्ट असतात. म्हणजे हे सगळं टाकणं, परत ते वायर आहे बघा. हे इथं वरती वायर ओढणं चालू आहे. वायर नेणं, प्रत्येक वायरीच्या टोकाला ते जॉईंट करणं, फवारणी करणं गन लावून, त्याच्यानंतर परत ते सगळं सामान जमा करणं, गाडीत टाकणं, परत दुसऱ्या बागेत जाणं. त्याच्यानंतर ते जे वांडर येतात, आंबे खातात, त्याच्यासाठी इथे एक नेपाळी ठेवला जातो. परत वांडर असतात म्हणजे माकडं वगैरे जी त्रास देतात. आंबा म्हणजे फळ यायला लागलं की झाडांवर उड्या मारून ते कण पाडून टाकतात, किंवा आंबे साधारण जून व्हायला लागले की आंबे तोडून टाकतात, खातात. म्हणजे हानी नुकसान जे करतात ते न होण्यासाठी परत इथे बागेंमध्ये राखणा ठेवायला लागतो. त्यासाठी आता आपली माणसं तर कमी असतात, त्यामुळे बाहेरून आलेले नेपाळी वगैरे ठेवायला लागतात. आणि त्या नेपाळ्यांची मजुरी जवळजवळ 12-12, 15-15 हजार एका नेपाळीची असते मजुरी. असे 5-6 महिने त्यांना ठेवून राखणा करायला लागते. बागेने 5 महिने घेतो. एक आंबा तयार व्हायला म्हणजे 4-5 महिने तरी लागतात. म्हणजे पहिला मोहर येणं, मग त्याला फुलं येणं, फुलामधून मग कण येणं, मग तो वाढणं, टिकणं, अशा विविध प्रकारचे असतात. जसं शेतीचं असतं की पहिला आपण भाजावळ करतो, मग उखळणी करतो, मग पेरणी करतो, त्याच्यानंतर मग लावणी करतो, कापणी करतो, लावणी करतो. अशा विविध प्रकारच्या हे असतात. स्टेप बाय स्टेप असतं सगळं. हा थांब, बस झाली. आता सगळी औषधं टाकून झाली आहे. औषधं ढवळते म्हणजे नीट पाण्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे औषधं. पप्या किती वायरी नेल्यावर? 2. आणि किती? फक्त ह्या 2च नेल्या, अजून त्यांच्या पुढच्या न्यायच्या आहेत ना. मग चल घे, चल दे माझ्याकडे अर्ध्या. या 2 वायरी घेऊन वर नवीन जॉईन करायची. ठीक आहे. ही एक करायची, ही संपली की ही चालू करून ही जॉईन करायची, त्याच्या पुढे गन लावायचे. आता जातो वर, काढायलाच वैताग येतोय पण करणं गरजेचं आहे. हे गन खायची घेऊ. गन होते मग ती गन दे, कुठली दे घे, ती वाली दे. ती पकडी नेणं कावळ्याचं काम. इसमें बस बैठती नहीं है. हे बघा पुरे चढाव आहे. वर चढत जायचे. आंबे आणताना वरून खाली क्रेट खाली घेऊन यायला लागतात. हे बघा अशी घसरण आहे, पूर्ण पाय थरथरतात त्यावेळी. आणि आता हे वर सगळं घेऊन जायचं आहे. हे वजन आहे, हे घेऊन आता वर चढत जायचं आहे. एक एक जॉईंट करत पुढं जायचं आहे. थकायला झालंय. हा, ही एक वायर इथे जॉईंट करून घेतो. इथं आता इथं होतं. आता हा, शेती धंदा करणं म्हणजे हा काय आयऱ्यागेऱ्यांची कामं नाहीत. खूप म्हणजे खूप कष्ट आहेत, खूप कष्ट. उन्हातनं वगैरे म्हणजे निसर्गाशी 2 हात करायचे, सरळ म्हणजे निसर्गाशी 2 हात करावे लागतात. आणि तेवढी कॅपॅसिटी जर असते ना, तोच शेतीधंदा करू शकतो. आणि आपल्या कोकणातला शेतकऱ्यासारखा शेतकरी नाही. आपला कोकणातला शेतकरी इतका निसर्गाच्या संकट असताना पण कधी रडत राहत नाही, कधी सरकारच्या भरोशावर राहत नाही. जे काय असेल कुटका बाकार खाऊन राहतो, पण स्वाभिमानाने जगतो. शेतीधंद्यात नुकसान झालं, काही झालं तरी मागे पुढचा विचार करत राहत नाही आपला कोकणातला शेतकरी. खूप म्हणजे खूप म्हणजे असं त्रास खूप होतो. चढणं उतरणं हाल होतात सगळ्यांचे, पण तरी करतात. कारण शेवटी पर्याय नाही. शेती नाही करून चालणार नाही. कारण जमीन कसली नाही ना, तर जमिनीचा कस निघून जातो. असं सुद्धा आहे. आता आता हा आंब्याचा व्यवसाय आता म्हणजे पावसाळा झाला, शेतीची कामं झाली की आंब्याच्या ह्याला चालू होतं. आमच्या इकडे म्हणजे देवगड पट्टा साईडला आंब्याचं संपत आलं की परत शेतीचं चालू होतं.
म्हणजे वर्षाचे 12 महिने काही ना काही काम असतात. मध्ये कुठे जास्तच पाऊस असला किंवा गणपती वगैरे या टायमात थोडीशी मोकळ भेटते. त्या टायमातच फक्त काय असेल ते मजा मस्ती केली जाते. बाकीच्या वेळी काही ना काही काम हे असतंच. आता हे फवारणीचं चालू झालं आहे. अजून थोड्या दिवसांनी फवारणीला फुल जोर येईल. त्याच्यानंतर मग आंब्यांची काढणी, ते भरणं, मार्केटला पाठवणं वगैरे बरंच, म्हणजे लास्टचा एप्रिल आणि मे महिना थोडा पण टाईम नसतो आंबा व्यापाऱ्यांना. एवढी धावपळ असते सगळ्या ह्याच्यात. ओ कुठपर्यंत आली ती वायर? इथपर्यंत आली माझ्याकडे. हा माझ्याकडची ही वरपर्यंत जाईल. आणि काठी 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 घेऊन या गनला बांधायला ना. काय माहिती वर खय खय ठेवली. आणि पप्प्याला आणि पाठवा इकडं. हा कोण पण वर चढायला लागल ना. मग कोणाला तरी पाठवा एकाला. पप्प्याला नाही तर दर्शनला पाठवा. चला लेट झालेलं आहे. 4 बागांवर आज फवारणी करायची होती. ही आता दुसरी चालू आहे. अजून 2 आहेत. झाल्या शक्य तर त्या करणार, नाही तर एक कुठची तरी करणार, एक नंतर करणार. हे बघा अशी उतार आहे. आणि हा इथं बघा हा चढाव आहे असा. आंब्याचे क्रेटसुद्धा नेताना वगैरे खूप म्हणजे पायाला त्रास होतो आणि गरमी असते त्याच्यात, वैताग येतो. पण ठीक आहे, शेवटी करणं गरजेचं आहे. त्याच्यावरच आपलं जीवन आहे, उदरनिर्वाह त्याच्यावरच आहे. त्यामुळे त्याला आळस करून काय जमणार नाही. तिथे झाडावर चढलो आहे कारण नुसतं समोरचा व्ह्यू बघण्यासाठी. आंब्याच्या टायमाला झाडाच्या एकदम टोकापर्यंत चढावं लागतं रिस्क घेऊन. वरती चढलो आहे मी झाडावर. आता मारायचं आहे पाणी. आधी त्याच्या आधी आम्ही ठरवलं आहे की आता वायर टाकून घेतले आहेत, सामान सगळं जोडून घेतलं आहे. आता थोडं जेवायचं आहे कारण उशीर होत आला आहे. जवळ 1:30 वाजत आले आहेत. तर अगोदर जेवूया आणि जेवल्यानंतर 5 मिनटं थांबून मग सुरुवात करूया. मग नॉनस्टॉप ही पुरी करून दुसरी एक बाग आहे ती ट्राय करूया. व्हायला पाहिजे, होईलच, ट्राय तर करायच्याच आहेत. चला बघूया कसं काय. इथे आता मोहर फुललेला आहे, तुम्हाला मी दाखवतो. इथे मोहर लागला आहे तो. हा बघा, हा बघा, याला असा मोहर म्हणतात. हा बारीक बारीकपासून हा येतो. हा बघा, हा मोहर आहे सगळा. हा वरती झाडांमध्ये आहे ना, हा मोहर असा फुललेला आहे. हा बघा, हे तुरे आहेत. या तुऱ्यातनं मोहर येतो, मग हा असा बनतो. हा बघा, इथे पण आहे अशी झाडं ना. त्यामुळे आता इथे पाणी मारणं गरजेचं आहे. तर आपल्याला 4 फळं भेटतील आणि त्याचं काही उत्पन्न भेटेल. म्हणजे जो आपण खर्च केला आहे निदान तो तरी आपल्याला परत भेटू शकतो. कारण गेल्या वर्षी केलेलं त्यात तेवढं काय सक्सेस, म्हणजे तेवढं प्रॉफिट असं काय झालेलं नाही. पण बघू यंदा. शेवटी निसर्गावर अवलंबून आहे सर्व, संपूर्ण. निसर्ग कशी साथ देईल त्याच्यावर आहे. चला आता उतरतो खाली आणि जातो, जेवून घेतो थोडं आणि मग परत आम्ही कामाला लागतो. बघा ही अशी झाडांच्या पानांच्या मधनं पालवी बाहेर येते. बघा ही पालवी येते आणि कधी कधी या पालवीच्या असे, आता ही पालवी आली आहे ना, या पालवीच्या आहे बघा, या पालवीच्या हे टोकातनं हे मोग येत आहेत, म्हणजे कण येत आहेत मोहराचे. हे बघा पालवीतनं मोहर फुटतोय. हा कधी कधी डायरेक्ट फुटतो. हा बघा हे पालवीतनं फुटलेला मोहर आहे. हा बघा, म्हणजे पालवी अधिक मोहर असंही येतं. कधी कधी डायरेक्ट मोहराचे कण सुद्धा येतात. हा ते इथे फवारणी व्यवस्थित घ्यायला हवी. आता इथं आम्ही जेवायला बसतो. फक्त हय नाही होते. होय हयसून तुमका मी सोडलंय आणि नेमक्या तुमचा होक मी हय तो सर तुम्ही काय सांगला बरोबर पुरा होता नाही तो. हे बघा, तर मग उंच असली चढायला नाही भेटलं की अशी मोठी काठी मारायला लागते आणि अशी मोठी काठी बांधून त्या काठीने अशी फवारणी करायला लागते सुरुवातीला. आणि नंतर मोहर आला चांगला फुलला की मग वर चढूनच फवारणी करायला लागते. नाही तर त्याच्यावर ड्रिप्स बसून राहतो किंवा दव पडून राहतो.
बागेत चाललो आहे आम्ही. पायाला बघा सगळीकडे जिकडे तिकडे ना फाटलं आहे पायाला, खाज व्हायला लागले सगळं लागून लागून. पटपट पटपट आता ती एक बाग केली, आता 4 वाजायला आले. ती एक बाग करायची, राहिलेली एक आहे ती होते का बघायची. हे बघा ही तिसरी बाग, ही बाग पण बेनलेली नव्हती. काका आता तिथं मशीन मारतोय बघा, झाडाच्या मागं तिथं ग्रास कटनची मशीन मारतोय. त्याच्यामुळे आता हे बेनलं गेलं आहे. थोडंसं बेनलेलं बाग बनायचं बाकी आहे, अजून वरपर्यंत आहे अशी. आता इथं एकदा पाणी मारतो बघा, काका तिथं मशीन मारतोय. त्या अशा मशीननी बेनायला लागतात हे पूर्ण, तेव्हा कुठं ती प्लेन व्यवस्थित होते बाग. चला आता ही एक पुरी करून घेतो, मग उरलं तर ती लास्ट एक राहिली आहे ती करूया, नाही तर घरी जाऊया. आजसाठी एवढं बस मग. तर आता आपल्या 4ही बागांमध्ये पाणी मारून झालेलं आहे. अंधार पडत आला आहे, काळोख पडत आला आहे. कसं कसं करून मारलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. आता 8 ते 10 दिवसांनी परत मारावं लागेल पाणी. मोबाईलला चार्जिंग पण नाही, चार्जिंग पण संपायला आली आहे. आता वाजले किती रे, जेमते मला वाटतं 6 वाजायला आलेत. जर आमचा तिकडं टाईमपास झाला नसता 1.5-2 तास, तर आम्ही 4 वाजेपर्यंत घरी गेलो असतो. आता बऱ्यापैकी झालं आहे. ही बघा ही अशी एक बाग आहे ही आंब्याची. आता 8-10 दिवसांनी आता अजून एक फवारणी करावी लागेल. अशा कंटिन्यू 10 वेळा फवारण्या करायला लागतात, अजून 10 ते 12 वेळा कमीत कमी करायला लागतील फवारण्या. तर आता आम्ही आता सगळं बोजा बिस्तारा गुंडाळणार, वायरी वगैरे गुंडाळणार, इंजिन वगैरे सगळं गाडीत टेम्पोत टाकणार आणि आता घरी जाणार. झालं आजसाठी एवढं तुम्हाला दाखवलं. आता ह्याच्या पुढे अजून कसं काय प्रोसेस असेल आंब्याची काढणीची किंवा अजून काय असेल ती तुम्हाला वेळोवेळी दाखवत जाईन. धन्यवाद, बाय बाय.